नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया लसणाचा भुर्का। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य हा एक गड्डी लसूण घेतलेला आहे बघा, सोलून आणि बघा असा टेचून घेतलेला आहे, असा मोठा मोठा टेचायचा, जास्त पण बारीक टेचायचा नाही। आणि एक चमचा तिखट घेतलेला आहे, हे तिखटवाला आहे, ह्याच्यात कलरवाला नाही आहे। आणि अर्धा चमचा जिरे घेतले, जिरा असं टेचून घेतलेलं आहे बघा, असं थोडं टेचलं म्हणजे चांगलं लागतं। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, 2 चिमूट हिंग घेतलेला आहे। ही सफेद तीळ 1.5 चमचा घेतलेला आहे, भाजून मी कुटून घेतलेला आहे। फोडणीसाठी बघा कढीपत्ता घेतलेला आहे। हे 50 ग्रॅम शेंगदाणे आहेत, म्हणजे 1 मूठ शेंगदाणे आहेत, मी भाजून कुटून घेतलेले आहे। आणि आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे। तर मी कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये ना आपण 2 चमचे तेल टाकूया। बघ, थोडं कमीच टाकलेलं आहे 2 चमच्याला पण, आणि चांगलं गरम होऊन द्यायचं। आपलं बघा तेल गरम झालेलं आहे आणि गॅस फास्ट आहे। आता ह्याच्यावर ना पहिला आपण हे अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं आहे, टाकून घेऊया। जिरेला साधारण हलकसं कुटून घेतलेलं आहे। आणि 2 चिमूट हिंग आहे, कढीपत्ता आहे। आता ह्याच्यामध्ये बघा लगेच लसूण टाकायचं, एक गड्डी लसूण आहे, देशी लसूण आहे, हा मी थोडा टेचून घेतलेला आहे। हा चांगला भाजायचा थोडा याला। हा बघा आता लसूण आपला ना असा भाजून घ्यायचा बघा। आता ह्याच्यामध्ये बघा मी लगेच थोडा गॅस बारीक करते आणि ही शेंगाचं कूट, आपलं तिळाचं कूट मी भाजून कुटून घेतलेलं आहे, जास्त पण कुटलेलं नाही आहे, साधारण कुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा लगेच हे 50 ग्रॅम शेंगदाणे मी भाजून कुटून घेतलेले आहे, शेंगदाण्याची काही मी साल काढलेली नाही आहे। आता ह्याच्यामध्ये बघा चवीपुरतं मीठ आणि ही लाल तिखट, हे जास्त तिखट आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। आता हे चांगलं हलवून घ्यायचं बघा, चांगलं भाजून घ्यायचं। आणि तुम्हाला जर ह्या भुर्क्यामध्ये ना थोडंसं जास्त तेल पाहिजे असेल तरी ठेवायचं। आता कसं गरमीचे दिवस आहेत ना, जेवणाबरोबर तोंडी लावायला हे छान लागतं, जेवण जात नाही गरमीत, त्यामुळे ही खायला ना चांगलं लागतं। हे चांगलं भाजून घ्यायचं बघा ह्याच्यामध्ये। हे बघा आता आपलं बनवून झालेलं आहे, मी गॅस बंद करते। तर मी ह्याच्यामध्ये बघा थोडं तेलाचा वापर कमीच केलेला आहे। हे बघा सुटसुटीत आहे एकदम। तर बघा हे अशा पद्धतीने होतो, हा आपला झालेला आहे। जर तुम्हाला जर ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा।